गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. कशा आहात? बरे आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. रविवार असल्या कारणाने सर्वांना सुट्टी आहे आणि त्यानिमित्त आम्ही आज जाणार आहोत, एक छोटीशी ट्रिप करणार आहोत. तर हा फॅमिली ट्रिपचा ब्लॉग आहे मित्रांनो. हा जो आजचा प्रवास जो असणार आहे आपला, तो महाड ते अंजर्ले बीच. अंजर्ले बीच तुम्हाला माहिती असेल, कोकणातला अंजर्ले बीच हा फेमस बीच आहे. तर आपण तिथे जाणार आहोत आणि तिथे जाताना आपल्याला वाटेमध्ये जे काही बघायला मिळणार आहे, जसं की कादिवली नावाचं गाव आहे. तर त्या गावामध्ये आपल्याला स्वामी समर्थांचं मठ आहे. त्या मठातही जाणार आहोत आणि स्वामींचं दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती आपल्याला कड्यावरचा गणपती म्हणून एक आहे, तिथेही आपण जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर शेवटी आपण अंजर्ले बीचला जाणार आहोत आणि तिथे आपण थोडा एन्जॉय मजा मस्ती करणार आहोत. तर असा काय हा ब्लॉग आहे. तर मला वाटतं या ट्रॅव्हल ब्लॉगचे 2 पार्ट होतील, कारण का हा ट्रॅव्हल जो आहे, प्रवास तो खूप लांबचा आहे, म्हणजे 3 तासाचं अंतर आहे. तर त्यामुळे याचे आपण 2 पार्ट करू. तर तुम्ही दोन्ही पार्ट नक्की बघा मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडतील. आणि जर आवडले तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. तर चला, आपली फॅमिली तयार झाली आहे, खाली गेली आहे, तर आपणही निघू. तर चला, बाय. तर बघू शकता मित्रांनो, आपण इथून सरळ इकडे आलो आणि इथे आपण छोटासा होल्ड घेतला आहे, थांबलो आहे थोडं. आमच्या शिवार्थला पण भूक लागली होती, शिवार्थ आणि सानवीला. त्यामुळे आमचा शिवा इथे नाश्ता चालू आहे, छोटा मोठा खाऊचा. बघू शकता शिवार्थ काय कर. आमचा शिवार्थ कुरकुरे खातोय आणि इकडे आमची सानवी काय खाते, कुरकुरेचा नाश्ता चालू आहे. आणि गाडीलाही थोडा रेस्ट दिला आहे. आपली गाडी एकदम छोटीशी नाजूक आहे, त्यामुळे तिलाही थोडा रेस्ट पाहिजे, म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. करू खाऊ आणि मग पुढे जाऊ. अशा प्रकारे आपला खाऊचा ब्रेक झाला आहे आणि आता आपण मार्गस्थ होतो आपल्या दिशेने पुढे बीचच्या दिशेने. अगोदर आपण जाणार आहे गणपतीच्या मंदिराकडे, जो की कड्यावरचा गणपती, आणि त्याच्यानंतर आपण बीचवर जाणार आहे. तर चला, सोबत राहा आपल्या, आपण जाऊ पुढे. बघू शकता आपली लाल परी आलेली आहे. अशा प्रकारे आपली लाल परी गेली आहे. तर चला मित्रांनो, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत. चला बाय. शिवा चल बाय कर. मित्रांनो, समोर बघू शकता ही कमानी दिसते. इथे श्री स्वामी समर्थ मठ, आदिवली स्वामींचा मठ आहे. मित्रांनो बघू शकता, आपण अशा प्रकारे गावठण या गावामध्ये पोचलो आहे, कादिवली. आणि इथे समोर बघू शकता श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ कादिवली. तर आपल्याला इथून सरळ जायचं आहे अंजर्ले बीचकडे, पण वाटेत आपल्याला हा मठ लागला आहे, तर आपण इथे दर्शन घेऊ स्वामींचं आणि पुढे जाऊ. तर बघू शकता मित्रांनो, अशी काही कमानी एंट्रन्स आहे मठाचा. तर आपण बघू जाऊ मठात स्वामींच्या आणि दर्शनसुद्धा घेऊ स्वामींचं, आणि मगच आपण पुढे जाऊ अंजर्ले बीचकडे. बघा, आपण येऊन पोचलो आहे मठाजवळ.
काय नाही. आणि इथे अशा प्रकारे आपण येऊन पोचलो मठाजवळ मित्रांनो, बघू शकता. आणि आता आपण मठात जाऊ, स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग पुढे मार्गस्थ होऊ. तर बघा इथे असा दरवाजा आहे आणि आतमध्ये स्वामींची मूर्ती आहे. बघूया दरवाजा बंद आहे का. थांब स्वामी बंद आहे. बंद तर नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण चाललो आहे मठात. दरवाजा ओपन आहे, ते बघू शकता. असं आपला स्वामींचा मठ आहे, श्री अक्कलकोटचे स्वामी. सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो स्वामींचं, बघू शकता. हे आपलं कोकणातील सुंदर असं स्वामींचं मठ. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हा मठ आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा. कादिवले गावातल्या मठामध्ये स्वामींचं दर्शन झालं आणि आता आपण पुढे मार्गस्थ होतो आहे आपल्या दिशेने, जे की आहे अंजरले बीच. आणि त्याच्या अगोदर आपण एक गणपतीचं मंदिर आहे, कड्यावरचा गणपती असं त्याला संबोधलं जातं, तर त्यांचंही दर्शन घेणार आहे आपल्या गणपती बाप्पांचं. तर तोपर्यंत आपल्या चॅनलमध्ये असेच सोबत राहा. आपण अशीच आपली मंदिरं आणि कोकणातले काही जी पर्यटन ठिकाणं आहेत ती आपण पाहणार आहोत आणि तुमच्यापर्यंत त्याचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. आणि आम्ही आमच्या फॅमिलीसोबत फिरताना ते आपली मेमरी म्हणून आमच्या ह्या व्हिडिओमध्ये सेव्ह करणार आहोत. तर आपल्या चॅनलबरोबर सोबत राहा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. अशा प्रकारे मित्रांनो आपण मठात जाऊन आलो आणि आमच्या सानवीला काहीतरी थंड पिऊसं वाटतं. तर आपण इथे एक छोटंसं दुकान आहे, त्या दुकानात जाऊ आणि बघू काय मिळतं आहे का. पेप्सी वगैरे जे आपण लहानपणी खायचो म्हणा, प्यायचं म्हणा, त्या पेप्सी वगैरे काय मिळतं आहे का बघू. जर असेल तर घेऊ आपण. रोट लावलं अशा प्रकारे. कोण आहे दुकानात? काका पेप्सी आहे? हो. द्या ना. किती वाल्या त्या अशा चुकून प्यायच्या? 2 रुपये. हां द्या, 2 वाल्या 4 द्या. इथून अंजरले बीच किती अजून लांब आहे? 22 किलोमीटर. 22 किलोमीटर आहे. हो. आणि तो गणपतीचं मंदिर आहे ते त्याच्या अगोदर जायला लागेल 1 किलोमीटर. म्हणजे जायचंच रस्त्याला लागेल ना? बरं सर. अजून काय? हे बस बस. मग अजून एक देऊन टाका, 2 रुपये पूर्ण होतील ना. 10. अशा प्रकारे बघू शकतो मित्रांनो, आपण इथे 2 वाल्या पेप्स्या घेतल्यात. आपण खूप प्यायचो, आता याची मजाच काय वेगळी आहे. चला थँक्यू. हां चला, अशा प्रकारे आपण घेतलेत पेप्स्या
आणि आता चुपायला या पेप्स्या आपण लहानपणी सगळ्यांनीच चुपल्या असतील तर आपणही घेतल्या आहेत 2-2 वाला पेप्स्या. आणि या सगळ्या मजा आहेत छोट्या छोट्या. या मजा करत करत आपण आपलं आयुष्य जगायचं आणि याचा आनंद घ्यायचा मित्रांनो. लहान प्रकारे आपण घेतलेत. तर चला, आपल्या शिवाला पण आवडते. शिवा तिकडे वाट बघतोय कधी मला देत आहेत. शिवा व्हॅनिला फ्लेवर मस्त आहे. माझी पेप्सी आहे ती. अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारे मित्रांनो आपण पेप्सीचा आस्वाद घेतोय. 2 रुपयाची पण भारी टेस्ट असते त्याला. टेस्ट भारी आहे ना. मस्त आहे. हां. तर तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत अशी छोटीशी ट्रिप करा आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या मित्रांनो. काय बोलते? पेप्सी लय भारी आहे. आणायचे ना 2 अजून. जेवतात ते बाबा. हां, जेवतात, आणूया. येताना घेऊ. जवळ आहे इथून गणपती. गणपती जवळ आहे. एक नंबर टेस्ट मित्रांनो. लहानपणी खूप प्यायलो ही पेप्सी. आताही सेम तशीच टेस्ट लागते, पण ती फक्त गावामध्येच मिळते. आपल्या शहरा ठिकाणी सगळी बेसळ मिसळ झाले. इकडेच फक्त ही ओरिजिनल मिळते. 2 रुपयामध्ये फुल पैसे वसूल. टेस्ट पण छान. काय सुंदर बंगलो बांधला दाखवू तिथे. तर मित्रांनो बघू शकता आपण आपल्या राईट साईडला मस्त असा बंगलो बांधलेला आहे. साई सावली नावाचा. काय सुंदर पेंटिंग केलं आहे. सर एवढं भारी आहे नंतर बघू शकता. संकोडी संकोडी अशा प्रकारे मित्रांनो आपण आलो आहोत आंजर्ले गणपती मंदिर. समोर बोर्ड लावलं आहे बघू शकता तुम्ही. 4 किलोमीटरवरती आहे आंजर्ला गणपती मंदिर. हे जे मंदिर आहे गणपतीचं हे खूप फेमस आहे मित्रांनो. तर आपण जाऊ आंजर्ले गणपती मंदिराकडे. आणि इकडे राईट साईडला परशुरामाचं मंदिर आहे. इकडे आधीच हे आहे समुद्र मंदिर बघू शकता मित्रांनो. इथून आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय. आणि आपण पोहोचलो मंदिराकडे. अशा प्रकारे आपण मंदिराकडे पोहोचलो आहे बघू शकता. आता आपण गाडी पार्क करू आणि मंदिराकडे जाऊ. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. मग पुढचे काय नियोजन आहे बघू.